नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या अपघातामधली न्यायालयीन बाजू सांभाळणारे वकील सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. सर, गौतमी पाटील हिला क्लीन चिट मिळाली, मात्र जे रिक्षा ज्यामध्ये अपघात झाला आहे त्यांचा असा आरोप आहे की ज्या गाडीमध्ये ड्रायव्हर होता तो बदलण्यात आला. या सर्व प्रकरणामध्ये एक वकील म्हणून बाजू सांभाळताय, काय सर्व घटनाक्रम आहेत? पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही जे म्हणता ड्रायव्हर बदलला गेला, अशी कुठलीही घटना घडली नाही. त्या ठिकाणी CCTV आहेत, आय विटनेस आहेत, आपणही बघितलं. तो ड्रायव्हर स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाला, पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर केलं गेलं. कोर्टाने त्याला जामिनावर मुक्त केलं. त्याचा तपास प्रलंबित आहे, पोलीस त्याचा तपास करत आहेत. राहिली मुद्दा, ही जी गाडी ज्यांच्या नावावर होती त्या म्हणजे आमच्या असेल गौतमी पाटील. गौतमी पाटीलांना पोलिसांनी नोटीस दिली. पोलिसांना ज्या गोष्टी मागितल्या, म्हणजे त्यांची मालकी असतील, गाडीचे पेपर असतील आणि त्या अपघाताविषयी त्यांना काही माहिती आहे का, त्या कुठं होता किंवा काय, तर ती माहिती तपासी अधिकाऱ्यांना, पोलिसांना गौतमी पाटील यांनी दिलेली आहे. पूर्ण सहकार्य केलं. आता दुसरा मुद्दा आपला जो आहे की सामाजिक बांधिलकीतनं ज्या व्यक्तीचा अपघात झाला त्यांच्या कुटुंबाची भेट म्हणा किंवा त्या व्यक्तीला भेटणं किंवा त्यांना काही आर्थिक मदत, तर हा जो मुद्दा आहे, ज्यावेळी अशी काही घटना घडती तर इन्शुरन्समधनं त्यांनी सुरुवातीला देऊ केली होती मदत, पण काही व्यक्तींनी तिथे वेगळ्या भूमिका घेतल्यामुळे आणि कायदेशीर गोष्ट झाल्यामुळे याच्यामध्ये त्यांनी ती मदत नाकारलेली होती. त्यानंतर त्या गौतमी पाटील ताई ह्या त्यांच्या कार्यक्रमात बाहेर नंतर व्यस्त असल्यामुळे त्यांना आपली मीडियाची किंवा याची मुलाखत घेता आली नाही. आज रोजी हे सगळे आपण जी माहिती मागत आहात ती आम्ही तुमच्यासमोर देत आहोत की त्यांना जी नोटीस मिळाली ती नोटीस आहे. नंतर त्यांची जी भूमिका होती की त्यांना मदत करण्याची, त्यांची भूमिका त्यावेळेसही होती, आजही आहे आणि पुढेही कायदेशीरमध्ये ज्यावेळी इन्शुरन्सचा क्लेम असेल, कोर्टाचे आदेश असतील, त्यानुसार ते त्यांना मदत करतील. कुटुंबाचा असा आरोप आहे की त्यांनी अपघात झाल्याच्या नंतर कुठलाही संपर्क साधला नाही किंवा मदतीच्या बाबतीतली कुठलीच विचारणा केली नाही. जर गौतमी पाटील पुण्यातच नसतील, त्यावेळी इथं नसतील, तर ते कसे संपर्क साधणार? त्यांच्या वतीनं त्यांनी पाठवले ना माणसं, मग त्यांच्या वतीनं त्यांचे भाऊ असतील, ते गेलेले होते, ते तिथं भेटले होते, हे तुमच्यासमोर बाजू आलेली पाहिजे होती ना, ती आलेली नाही आहे. ती आज रोजी ज्यावेळी ते पब्लिक मीडियासमोर आले आणि मध्यंतरी आपण बघितलं की राजकीय हस्तक्षेप असतील, काही संघटना असतील, एवढ्या आक्रमक झाल्या होत्या की त्यातनं त्यांचं म्हणजे त्यांच्या थोडक्यात ते इव्हन वकिलांशीच काय तर त्या कुणाशीच संपर्क साधत नव्हत्या. त्या एक वेगळ्या याच्यामध्ये गेल्या होत्या की त्यांना त्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट झाले होते. त्यांची मानसिकता अशा गोष्टींमुळे त्यांना कसं फेस करण्याची सवय नाही आहे ह्या गोष्टी. आता काय पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना बोलवलं होतं का? सगळ्या गोष्टी चौकशी पूर्ण झाली? मी मागाशीच ते त्यांनी बोलवलं होतं, त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि पोलिसांचा तपास यामध्ये चालू आहे. आता पुढची काय भूमिका? नाही, त्यांची भूमिका हीच आहे की हे जे चाललंय त्यांच्याविषयी जे वादळ उठवायचं चाललंय आणि त्यांच्या जे शो विषयी त्यांची प्रतिमा जी आहे राजकीय ती मलिन करण्याचा, ते जे आहे ते जे काही संघटना असतील किंवा कुणी राजकीय असतील त्यांनी थांबवावं, अन्यथा आम्ही त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू. गौतमी पाटील हिची बदनामी केली जाते, हे सर थांबवलं नाही तर आम्ही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करू, असं गौतमी पाटील यांची वकील प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.